मित्र नमस्कार। एकदा एक मोळी विक्या दररोजच्या प्रमाणे जंगलात गेला। दिवसभर त्यानं सगळ्या मोळ्या लाकडासाठी म्हणून ज्या मोळ्या होत्या लाकडाच्या त्या बांधल्या आणि बांधल्यानंतर एक मोळी डोक्यावर घेऊन संध्याकाळची वेळ होती, दिवस मावळतीला चाललेला, डोक्यावर एक मोळी घेतली आणि घराचा रस्ता धरला। मात्र घराचा रस्ता धरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पाठीमागून कोणाचा तरी आवाज येतोय आणि मग त्याच्याकडे पाठीमागून ओढून बघण्या इतकी सुद्धा उसंत नव्हती। जाणवलं, लक्षात घेतलं, आवाज वाघाचा होता आणि मग डोक्यावरची मोळी तशीच खाली टाकली आणि धावायला लागला। धावता धावता त्याला समोर एक विहीर दिसली। वाटलं की पाठीमागे लागलेला वाघोबा आहे, तो वाघोबापासून जर सुटका करायची असेल तर विहिरीमध्ये उडी घ्यावी आणि मग विहिरीमध्ये उडी घेतल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की विहिरीच्या तळाशी त्या ठिकाणी खाली आहे नागोबा, वरती वाघोबा आहे, खाली नागोबा आहे आणि मग विहिरीच्या शेजारून एक झाड त्या ठिकाणी झुकलेलं। वाटलं की या झाडाच्या फांदीला लटकावं आणि जीवनाचा म्हणजे जीव आपला धोक्यात जो आहे तो जीव वाचवावा। मात्र झालं असं की फांदीला तो लटकला, फांदी हल्ली आणि त्याच फांदीला आग्या मोहळ बसलेलं होतं आणि मग त्या माशा राणी माशीनं आदेश दिला की कोणीतरी संकट आपल्यावर आलंय, त्याच्यापासून वाचलं पाहिजे, त्याला चावा घ्या आणि सगळ्या माशा परत त्याच्या चेहऱ्याला चावा घेऊ लागल्या। मात्र फांदी हल्लेली आणि त्या माशाच्या वेदना असह्य झाल्या आणि मग त्याचं तोंड उघडलं गेलं। तितक्यात झालं असं की त्या मोहळाचा एक थेंब मधाचा तुटला आणि याच्या तोंडात जिभेवरती पडला आणि मग ते मधुर त्याला वाटलं, तो थेंब अतिशय मधुर त्याला वाटला। मधाचा आस्वाद त्याने घेतला आणि मग अगदी तसंच आहे की एवढी सगळी संकट असताना एक थेंब मधाचा तोंडात पडावा आणि आनंद व्हावा, म्हणून संत तुकोबाराय म्हणतात की दुःख हे डोंगरा एवढं आहे आणि सुख मात्र अगदी जवा पाडे असं आयुष्य आहे। धन्यवाद।